मध्ये डेंजर जाम मजा आहे मला. आम्ही रोज लावतो तुझा ना. आता कसं माहित आहे काय ब्लॉग रोज लावतो. अरे भाई तू घाबरत पण नाही का अजिबात? अरे बाहेर बोला मला देता का 100 रुपयाचा मावरा? फुकाट नको रे, 100 रुपयाचा द्या. फुकाट असेल तर नको. ओ माय गॉडनेस, स्वॅग इज बॉन झाला बोल, नाही तर त्याने छक्काच मारला असता. काय बोलायचं आता? ह्यो मासा कसला मोठा, किती किलोचा असेल रे? 2 हा. तर काय आता आवरा मावरा पकडले, आता चालवला तिकडं गावामध्ये विकायला. बाबा यो अरे पला पला ना गेला. अरे चावल. अरे भाई तू घाबरत पण नाही का अजिबात? अरे पाहायला चावल. बाबो बाबो कमी मोठा घेऊ नाक. हा मग काय आता न्याल काय याला तुम्ही? बाबा पोतलिंग आली घेतला त्याला. काहीच बघू शकता तुम्ही. बाबा बाबा त्याचा भांगरा कसला मोठा आहे, तो फर कसला मोठा. तर गाईज या फाटेमध्ये गेला होता तो, हातमध्ये लाकडामध्ये. हे पकडले आता. हे बाबा उरी मारेल तुझ्या अंगावर तो. बापरे बाप. तर लाईफ मध्ये मी फर्स्ट टाइम बघले गाईज आवरा मोठा नाक. धक्क बोलाचं. अरे हॅलो गाईज, तर आमचे गावचे बंदराव आले आणि इथं मच्छी सुद्धा म्हणजे पकडले. हे बघा होरीमध्ये हे मच्छी पकडले. हे गावले ग हा काल मास. काल मास भेटले के काम 25 होले गे. बरं अरे पक्क गावल्यान. डेंजर काम आहे म्हणजे काले मासांचे वलकन बिलकन आहे का जावाचं म्हणजे खेचू एक रे. थांब 1 मिनिट मग चिखला रुपशीला. तर काही जाम मावरा भेटले बोलते आहे ना. खराच मावरा भेटले रास रे. हो सगळं कालं मासे जाम मोठा रे. बापू 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 रास भारी भारी भेटला रे. तो बा एक पिझ्झा एक. मग या सुकल्यावर भेटते काय? या सुकल्यावर भेटते ना. मग सुकल्यावर मग पाणी खाली होला मग मासा तरफरत असतं की कसा काय? मग चिखला नसतात नाही. हा हा बाबू जामच मोठा नाही रे. आवरं मास आहे काय बघू शकता. कवरं मास भेटल्या नाही रे. रास म्हणजे पक्कच भेटल्या, पक्कच. तो अजून पण भेटल्या. तर बस तो पारेकर कोणतरी आहे त्याने बस टाप लावल्या मासे एकाला. हा तो रिक्षावाला कोणतरी येतो. हा मेस्तरी ना. म्हणजे तुमचा पट्टा कोणता या साईडचा की यो 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 कोणचा? हा ना. बाबू बॉलिंग बिली टाकायला जाणार की नाही? हा कया भरले ना. तू कोणत्या टीम मध्ये? हा हा तुम्ही इकित नाही कर मावरा यो. हा ना. हा मग त्याच बरं. कसा किलो एकता काही? हा हा गे मला देता का 100 रुपयाचा मावरा? फुकाट नको रे, 100 रुपयाचा द्या. फुकाट असेल तर नको. काल मासे पिशवी बघू का? तिकडून छान आणला करा पिशवी. ही पण आहे पिशवी चालेल ती. थांबा काय आता मी पण मावरा घेतो.
तर गाईत आता मी पण मावरा घेतोय, पिशवी वगैरे चालवले मी तिथे भेटलेली. आणि तो सांगते का फ्रीमध्ये बोलते घेऊन जा, फ्रीमध्ये वगैरे नको, बरं पैसे घे तेव्हाच मावरा घेता. भारी दिसते शंभर. मग ह्यो गावानच का आता एकाला के अरे असा ग्रुप बनवायचा व्हॉट्सअपचा, टाकाचा रपकेन यो मावरा लगेच येता ना कोणी पण नाही काय, ताजा ताजा. या कोणता मासा रे यो मंगूर ना मोठा बाबू बाबू. आता बघेन गाडी नाही आणली की काय थोडा तुम्हाला. माझी स्कूटी आहे चालेल की, जे ना माझी स्कूटी घेऊन जा, पोचून या ना मला ठेवायचं ये. तर गाय याला व्हिडिओ मध्ये येता इकडे. काय नाव का तुझा? हा पूर्ण नाव सांग. कैलास पाटील. हा गे मग काय कतवीला झालं नाचून दाखवतो आता व्हिडिओ मध्ये यायचा तुला. असा नाही कसा नाचता तुला माहिती तेव्हा ती पोरा गेली काय आता बरीच जण आली. बघ की ना खरंच गे मावरा बघ कवरा पकडले. ए या या मावरा बघा या. रास 25 काम होले. हाय बोला हाय. से हाय. नाव काय तुझं? हा हा का पुरुषो का पिशो. तर गाय आता आवरा मावरा पकडले आता चालवला तिकडं गावामध्ये विकायला. बाबा यो यो मासा कसला मोठा किती किलोचा असेल रे? 2 किलोचा मावरा यो बीचा. गाईज मला बघा मला काढून ठेवले मावरा. फिट कामाच फिट बघा. तो बोलत होता का फ्रीमध्ये घेऊन जा, पण फ्रीमध्ये वगैरे काहीच नको, मावऱ्याला पैसे देता अजून दिले नाही का मला फ्रीमध्ये नाही होता ना. तर माझा मित्र पण आला रे अजय का. अजय वरीच बी होईल ना लगेच पोरे हातानला. दादाचा आहे का? मला वाटलं वरसाव गेला का बरं तुम्ही. कोणी हा हा मग तिकडे आत्मा सोडायचे ना त्यावेळी ना. हा इथल्या खाली डायरेक्ट त्यांच्या हा गे काय बोलते का ती वर्षांना भेटले काही शेलाला बेलाला येणार आहे का नाही. चालू करू ना आपण भावा कवा पासून करू ना. अरे बोल ना काहीतरी. नाही तुम्ही नाचायला मला. तुला नाचायला मग तुला नाचायला नेला सगळ्या पोरी तुझ्या घर बघल्या त्या पोरी म्हणून नाही नेला तुला मी. मच्छी बघ मग आपल्याला पण दिले ना देते का मग त्याला रे. मच्छी नाही मग मटण खाते काय कोण भांजा भांजा आपली. चल ड्रोन शूट घेतो आता मग कवर मारके आणि ते पक्के लोक आहे मांडलेलं वाटतं रे. या अरे पक्के लोक आहे घट मांडलेलं वाटतं. मावरा येवा मला कसं दिले त्यावी इकडं बघ. अरे बाबा इकडे चला ना परल्यावर. हे बघ काम 25 केले बाबू पैसे दिले. ते पैसेच येत नव्हतं मी बरं 100 रुपये तरी घ्या. मग भाई फ्रीमध्ये कोणतं घ्यावं नाही तुला कसं वाटतं तीन भाई ते विचार का भाई फ्रीमध्ये डेंजर जाम मजा आहे मला. आम्ही रोज लिहतो तुझा ना. आता कसं माहित आहे काय रोज लोकांची साथ भेटले ना आपल्याला आणि ते डॉलर वगैरे जमा होतात जरा खर्च पाणी पण. नाचा नाचायचं सगळे जण चला नाचा. गरबा नाचा. हा गरबा नाचा गरबा नाचा. बघ काम 25 झाले माझा काहीच एकदम काम 25 अजय. आता घरी गेल्यावर आई पण खुश होईल भाई. राज खुश नाही का. मी एक मासा बुजूनच खेळ हेलवर.
तर गाईज आता मच्छी घेऊन चालू घरी नाही डीजे, तर मच्छी घेऊन चालू आता घरी. मम्मी पण जाम खुश होत कारण की आवडा मोठा मावरा भेटते ना, आवडा मोठा मावरा दिले ना तरी ते पैसे पण माझ्याला घेतले नाही तरी पण ते ऑनलाईन आता करणारच नाही कारण की कसा फ्रीमध्ये मच्छी जर खाऊ शकत नाही बघायची मला तर भेटतो. अरे गेले होतो आमचा फ्रीज आहे बघू शकता. एक पाणी भर घेतले गे हा त्यावेळी दिलं मला फ्रीमध्ये हा मग एक पाणी का ना टपान भेटते. पोहोचला आमचे रस्ता आमच्या घरचा एकदम डेंजरस. हे बघा व्ह्यू केवढा भारी दिसतो इथून, म्हणजे रस्ता आहे ना इथं फोटोशूट वगैरे कर. तर तुम्ही सर्वांनी PM ला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तू काही बराच फुगला आली हा मध्ये हा गे खाना टाईट चालू आहे ना. चला तर खाना टाईट मध्ये काय आलं रे आज अख्खा गावाने ब्लॉग म्हणणार ना मी बघून घ्यायच्यातले काय चालला कोणतं सामान हा 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 बरं मग जावला गे. चला तर गाईज आज पूर्ण ब्लॉग मी गावामध्येच घेणार आहे. चला पोचतो आता घरी मी माझ्या आणि गाईज पोचलो आता मी माझ्या घरी. यो घर आहे माझा आणि मिथुराम आमचा मिथुराम जेव्हा मावरा कवरा भेटले बघे. तर गाईज ह्यो आमचा ग्राउंड आहे आणि मला तर वाटते आजपासून आम्ही खेळ पण चालू केले. मी पण चालू करणार आहे. रोज इथून येतो आणि फेरी टाकून जातो. मला तर खूप आवड आहे खेळायची क्रिकेट. आणि आता बघ आता झाली आहे मा कतीची मांडी मला येतं का 12 बोल. ओ माय गॉडनेस स्वॅग इज मॅन स्वॅग बॉल झाला बोल नाही तर त्यांनी छक्काच मारला असता. काय बोलायचं आता. तर गाईज तुम्हाला माझे जे छक्के मारतो ते बघायचे असतील तर फक्त ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. याने वर्ष पाठवलं आहे माझे. तर बॅटिंगसाठी सज्ज आणि जोरात मारण्याच्या प्रहारमध्ये बॅट्समन पूर्णपणे बेट झालेला आहे आणि सांगू शकत नाही आता छक्का मारतो का नाही मारतो. 2 बॉल आणि 9 रनांची आवश्यकता. गोलंदाज आपल्या समोर. ओ माय गॉड मारलेला बॉल आणि कॅच वाटते सोरली आता सोरली आणि कॅच. अरे मला कॅच भेटलीच ती उलटी हा पण मला मी शेलू का मी 12 बोल छक्क मारी गे प्लेट करी मग कसं त्या आपल्याला फक्त मारामारीत जमतो गाईज. बघून आता काही जाऊ दे खेळलो असतो नाही तर. Rag is cow, but it's said run is where one the rag is cow. 1 ball back is आणि धावण्यासाठी सज्ज झालाय जग्या आणि बघू आता काय करतो. ओ माय गॉड नाईस प्लेट रॅग इज केब फन. हा बाउन्सर पडले का. ओ माय गुडनेस आउटला आउट आहे का. बरं आहे ना मग काय मी पण खेळलो असतो पण नाही नको जमणार नाही आता. प्लेस तर मला जमत नाही म्हणून. जग्या दे ना 1 बॉल टाकता मी जे ना व्हिडिओ कर नाही असा आहे चालूच आहे. ओके ओके बोल. तर गाईज दांडी फुल करतो तर दांडी फुल. तर गाईज आजपासून आमची प्रॅक्टिस फिट चालू आहे आणि रोहन पाटील तुम्ही जर याला ओळखतच असाल बघा बॉल कसा टाकतो बघा. तो बॉल फक्त मोदन टाकतो तो छक्के मारणारच कारण की आमच्या टीम मधला आहे ना तो. हाय तर गाईज बघा कसं काम. तर पुढचा बॉल बाबो यो भारी होता.
यो भारी होता. बोल. आणि 6 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज बंट्या आणि शिवदास कामनकर. बघू आता. अरे यार मॅच थोडी हारली कारण की रन रेट जास्त होता ना म्हणून. गोलंदाज पण तसा भारी होता. रोहन पाटील नावाजलेला गोलंदाज. गोलंदाजी जास्त प्रमाणामध्ये आणि फलंदाजी कमी प्रमाणामध्ये पाहायला भेटणार आपल्याला. पिंपलास गावामध्ये आता ग्राउंडचं काम वगैरे आम्ही करणार आहे. एकदम फर्स्ट क्लासमध्ये एकदम कटिंग वगैरे करणार आहे याचा गवताचा. तर गाईज मी आलो आता घरी माझ्या. आणि मावरा बघा ना तुम्ही. हे बघा मी आता खोलला. यो मावरा किती किलोचा असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मच्छी आहे ना, हे खारेमधली मच्छी भेटलेली आहे आणि मस्त वेगळी आता मी फ्राय करणार आहे. आणि मला तरी वाटते एक मासा, हा मासा कमीत कमी 1 किलोचा असेल, 1-1.5 किलोचा असेल. 1.5 किलोचा एक मासा. असे मला किती मासे दिलेत बघा त्यांनी. ते पण फ्रेममध्ये. हा काहीच. चला हात बी धुवून घेतो मी आता. आणि फ्राय मीच करणार आहे कारण की आई पण घरी नाही आहे.